नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हार पंचायत समिती सभापती यांच्या सहकार्याने अखेर काम बंद आंदोलन मागे. जव्हार कुटीर रुग्णालय येथे सफाई कामगार यांचे आंदोलन चालू होते. त्यामध्ये रुग्णाची गैरसोय होत असल्यामुळे लवकरच मार्ग निघावा म्हणून अधिकारी व ठेकेदार याच्यात चर्चा करून लेखी आश्वासन घेऊन लवकर रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून जव्हार पंचायत समिती सभापती विजया लहारे मॅडम यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित आंदोलन मागे घेतले आहे व कर्मचारी नियमितपणे काम चालू ठेवावे अशी कर्मचाऱ्यांना विनंती केली. इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट. सफाई कामगार यांचं जे आंदोलन होतं ते आज अधीक्षकांच्या माध्यमातून आणि आपले सभापती मॅडम आहेत विजय लहारे मॅडम यांच्या माध्यमातून जे स्थगित झालं तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. मॅडम जे आंदोलन होते सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तर ते कोणत्या गोष्टीवर चर्चा करून आणि कशावर ते चर्चा झाली आणि ते स्थगित केलं. 12 फेब्रुवारीपासून आपल्या कुटीर रुग्णालयातील सफाई कामगार बंधू आणि ताई यांचं मानधन हा गेल्या 6 महिन्यापासून रखडलेलं होतं. तसेच त्यांच्या अनेक 1 ते 6 अशा काही मागण्या होत्या. त्यांचं मागण्या होत्या की आम्हाला जे आम्ही काम करतोय त्याचं मानधन हे वेळेत मिळावं आणि इतर सुद्धा काही मागण्या होत्या. त्या मागण्या त्यांच्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी त्यांनी आंदोलन चालू केलेलं होतं. 3 दिवसीय आंदोलन. कालच मी आली, त्यांच्याशी भेटली आणि त्यांना विचारलं असता की आमचं 6 महिन्यापासून पेमेंट रखडलेलं आहे. तसेच आम्हाला जे इतर शासकीय फंड जो असतो तो सुद्धा भेटला जात नाही. PF जो कापला जातो तो सुद्धा आमच्या अकाउंटमध्ये जमा होत नाही. ह्या एक नाही अशा अनेक 6 समस्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी आंदोलन चालू केलेलं होतं. परंतु सांगायचं तर 3 दिवसीय आंदोलन असल्या कारणाने आज आपल्या कुटीर रुग्णालयामध्ये जवळजवळ 3-4 तालुक्याचे रुग्ण येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण असतात आणि हे आपले जरी कंत्राटी सफाई कामगार असले तरी पण काल मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा मला त्यांच्याकडून असं कळालं की नुसतं हे सफाईचंच काम न करता इतर सुद्धा जे काम असतं, ड्रेसिंगचं काम असेल किंवा गरोदर महिला असतात त्यांचे जेव्हा डिलिव्हरी झाल्यानंतर टाकेचं काही असे अनेक कामं ते आरोग्याची करत असतात आणि हे जर ते काम आपलं व्यवस्थितपणे आणि नीटनेटकेपणाने करत असतील तसेच आपल्या कुटीर रुग्णालयाची स्वच्छता करत असतील, कारण सफाई कामगार हा आरोग्याचा तेवढाच महत्त्वाचा दुवा आहे. कारण त्यांच्यामुळेच आज जे आरोग्यामध्ये आपले रुग्ण येत असतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे रुग्ण असतात. परंतु तिथे जर स्वच्छता नसेल तर त्याचं इन्फेक्शन हे अजून जास्त होऊन रुग्णांची वाढ होऊ शकते. त्यांच्यासोबत आलेले जे पालक असतील किंवा इतर त्यांच्यासोबत राहतात त्यांना सुद्धा त्याची रोगराई होऊ शकते. म्हणून हा जो महत्त्वाचा दुवा आहे यांचा कुठेतरी आपल्या शासन स्तरावर जे त्यांनी जास्तीत जास्त आता काही मी कामगार बंधूंना भगिनींना विचारलं असता ते गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपल्या कुटीर रुग्णालयामध्ये काम करत आहेत. म्हणून त्यांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या मानधनावरतीच अवलंबून असतो. म्हणून त्यांना वेळेत मानधन मिळावं जेणेकरून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतात आणि त्या अनुषंगाने त्यांचं आंदोलन चालू होतं. आज संबंधित ज्या एजन्सीला हे एजन्सी होती टेंडर दिलेलं होतं त्या एजन्सीचे कॉन्ट्रॅक्टर आलेले होते. त्यांच्यासोबत आम्ही सर्व सफाई कामगार असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा आरोग्याचे कुटीर रुग्णालयाचे अध्यक्ष असतील सगळे डॉक्टर्स बसून चर्चा केली. त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडून आपल्या सफाई कामगारांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या लेखी स्वरूपात त्यांच्याकडून लिहून घेतलेल्या आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टदार होतं त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मी तात्काळ पुढील 28 तारखेपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण करेन आणि त्यांचं जे पेमेंट रखडलेलं होतं ते त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येईल. आणि ह्या अनुषंगाने आमचे सर्व सफाई कामगारांनी आंदोलन हे मागे घेतलेलं आहे. नक्कीच ताई, जर
जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या 1 तारखेपासून टेंडर संपत आहे आणि पुढे टेंडर, तर ते कर्मचारी आता रेग्युलर काम करतात, त्यांना पुढे ठेवणार आहेत का काय, त्यांच्या विषयी काय चर्चा झाली? मोदींनी हे संबंधित जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं काय हे शासन तळावरचा विषय आहे. जेव्हा टेंडर निघेल तेव्हा ते कोणत्या एजन्सीला द्यायचं की सरकारनेच ते चालवायचं हे तो त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच आपण बघू शकतो जव्हार पंचायत समितीची जे सदस्य आपले सभापती आहेत विजया लहारे मॅडम यांनी नक्कीच वेळोवेळी असे जे उपोषण असतात, आंदोलनं असतात, ग्रामीण भागातली त्यांनी परिस्थिती जाणून घेतात. कधी पण त्यांनी नक्कीच या म्हणजे आंदोलनावर तोडगा काढलेला आहे आणि नक्कीच कर्मचाऱ्यांना पण एक भरोसा दिलेला आहे की आम्ही तुमच्या पाठीचे आहे, तसं एक भरोसा दिलेला आहे. इंडिया न्यूज 28 गणेश दळवी यांची